तर महत्त्वाचं कारण म्हणजे जनतेची नाराजी। पश्चिम बंगालमध्ये 15 वर्ष टीएमसी सरकार होतं आणि या तीनही टर्ममध्ये दीदी मुख्यमंत्री, पण प्रदीर्घ कार्यकाळात लोकांमध्ये सरकार विरोधात नाराजी होती। सत्तेतील नेत्यांवरती आरोप होणं हे काही नवीन गोष्ट नाहीये। तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले, पण या आरोपांवरती पक्षाच्या नेत्यांकडून किंवा पक्षाकडून कोणतंही स्पष्टीकरण असं दिलं गेलं नाही। त्यात शिक्षण भरती घोटाळ्यासारख्या प्रकरणांनी सरकारची प्रतिमा आणखीन डागाळली गेली आणि विरोधकांना हा मोठा मुद्दा मिळाला। त्यात रेशन वाटप, भरती प्रक्रिया आणि सरकारी योजनांच्या लाभासाठी मागितल्या जाणाऱ्या कथित कमिशनमुळे ग्रामीण भागात जिथे टीएमसी मजबूत होती तिथेच त्यांची प्रतिमा डागाळली गेली। याचाच फायदा भाजपने घेतला आणि ममता बॅनर्जी यांच्या दीदी या प्रतिमेला आव्हान देत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती थेट हल्ले केले आणि आपला जनाधार वाढवला। ममता बॅनर्जींची वैयक्तिक प्रतिमा चांगली असली तरी स्थानिक स्तरावरील भ्रष्टाचार आणि संघटनेतील त्रुटींमुळे मतदार कंटाळले होते। त्यात स्थानिक स्तरावरती सिंडिकेट राजकारण आणि कट मनी या संस्कृतीमुळे पक्षाची विश्वासार्हता कमी झाली होती। आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे नेत्यांमधील धुसफूस आणि गटबाजी। दीदींचा पक्ष जरी मोठा असला, मजबूत असला, परंतु पक्षांतर्गत कलह आणि गटबाजी होतीच। त्यात अनेक बड्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ममता बॅनर्जींची ताकद कमी झाली होती। त्यात भाचा अभिषेक बॅनर्जी यांना पुढे आणण्याचा निर्णय हा फेल गेला होता। त्यामुळे जुने नेते नाराज झाले होते आणि काहींनी तर पक्ष सोडला होता। त्यात पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असल्यानं किंवा चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकल्यानं प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी प्रभावी नेतृत्वाची कमतरता अर्थातच होती। त्यात ममता दीदींची अवस्था ही घर का भिदी लंका ढाय अशी झाली होती। कारण सुवेंदू अधिकारी जे की काही ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी होते, त्यांच्यासोबत पक्षात काम करत होते। दीदींच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी, स्ट्रॅटेजीची ज्यांना माहिती होती त्यांनीही सुद्धा गेल्या निवडणुकीमुळे भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये जाऊन जोरदार रणनीती आखली। याचा फायदा भाजपला झाला। भाजपने जोरदार प्रचार केला, संघटन वाढवलं आणि स्थानिक मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करून आपली पकड मजबूत केली। त्यात राज्यात बेरोजगारीचा प्रश्न आणि आणखी अपेक्षित विकासाचा अभाव हे देखील पराभवाचं महत्त्वाचं कारण मानलं जातं। राज्याबाहेर काम करणारे हजारो बंगाली कामगार मतदानासाठी परतले। बेरोजगारी आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून भाजपने भर टाकला आणि त्याचा प्रभाव त्यांच्या मतदानामध्ये दिसून आला। यासोबतच मुस्लिम मतदारांची झालेली विभागणी हा सुद्धा ममता दीदींच्या पराभवाचा मोठा मुद्दा मानला जातोय। राज्यात सुमारे 30% मुस्लिम लोकसंख्या असून अनेक मतदारसंघात त्यांचा प्रभाव निर्णायक आहे। पारंपरिकरित्या तृणमूल काँग्रेसकडे झुकणारा हा मतदार वर्ग यावेळी काही प्रमाणामध्ये विभागला गेला। हुमायूं कबीर यांनी स्थापन केलेल्या आम जनता उन्नयन पार्टीमुळे नवीन समीकरणं तयार झाली गेली आणि त्यामुळे अर्थात मुस्लिम मतांचे विभाजन झालं आणि याचा फटका ममता दीदींना बसला।